म्हणजे असं म्हणतात की नाव कमवायला बराच काळ जावा लागतो, संघर्ष करावा लागतो, पण नाव घालवायला कधी कधी 1 मिनिट सुद्धा जास्त होतो. एखादी घटना पुरेशी होती तुमच्या अख्ख्या आयुष्याचं मात्र करायला. असंच काहीसं घडलंय महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख सोबत. कधी काही त्याला महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल हिरा आणि मानाचा तुरा असं म्हटलं जायचं. पण याच मानाच्या तुऱ्यानं सध्या महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारं काम केलंय. म्हणजे कुस्ती क्षेत्राला हादरवून टाकणारी बातमी सध्या समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाबमध्ये अटक करण्यात आली. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेख याच्यावर पंजाब पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनं पपला गुर्जर टोळीशी त्याचं कनेक्शनही उघड झालंय. म्हणूनच नेमकं काय हे प्रकरण, सिकंदर शेख याला कशी काय अटक करण्यात आली, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे वेळ न घालवता थेट हे प्रकरण नेमकं काय याकडे जाऊयात. तर बघा, माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार मोहाली पोलिसांनी आंतरराज्य शस्त्र पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला. मोहालीच्या CIA पथकानं धडाकेबाज कारवाई करत या टोळीतल्या 4 अटक केली असून त्यांच्याकडून 5 अवैध बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. आणि याच अटक केलेल्या आरोपींमध्ये कधी काही सगळ्यांचा लाडका असणारा कुस्तीपटू सिकंदर शेख याचाही समावेश असल्यानं सध्या खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही टोळी शस्त्र तस्करी, खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 4 32 बोरच्या पिस्तूल आणि एक 45 बोरची पिस्तूल, जिवंत काडतुसं, रोख 1,99,000 रुपयांची रक्कम आणि स्कॉर्पिओ N आणि XUV अशा 2 लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत. म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे दोघे XUV गाडीतून 2 शस्त्र घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्र सिकंदर शेखकडे देण्याचं ठरलं होतं, तर सिकंदरला ती नया गावातील कृष्ण उर्फ हॅप्पी याला पुरवायची होती. पोलिसांना याबद्दलची खबर लागली आणि CIA पथकानं या माहितीच्या आधारे सापळा रचला आणि या तिघांनाही शस्त्रांसह अटक केली. त्यानंतर मग अधिक चौकशी केल्यानंतर ही शस्त्र मोहालीच्या नव्या गावातील रहिवासी असणाऱ्या कृष्णकुमार उर्फ हॅप्पी गुर्जर याला पुरवली जाणार होती हे उघड झालं. पोलिसांनी एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली. यानंतर मिळालेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबर रोजी कृष्णकुमार उर्फ हॅप्पी यालाही अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून आणखी 3 पिस्तूल जप्त करण्यात आल्या. पंजाब पोलीस विभागातील SP असणारे हरमन हंस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची अधिकची माहिती दिली आहे. अटक केलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर टोळीशी थेट संबंधित आहे असं समजतंय. हे आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून पंजाब आणि परिसरात विक्रीला ठेवत होते. तिघेजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून सिकंदर शेखचा महाराष्ट्रातील गुन्हेगारीशी काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला असल्याचं आता पोलिसांनी सांगितलं आहे. म्हणजे अटकेत असलेल्या संशयितांमध्ये सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी आहे हे तर तुम्हाला माहित आहेच, पण तो सध्या मुल्लानपूर गरीबदास इथं वास्तव्याला आहे. सिकंदर हा BA पदवीधर असून स्पोर्ट्स कोट्यातून सैन्यात भरती झालेला होता, पण नंतर त्यानं आर्मीची नोकरी सोडली. सिकंदरचं लग्न सुद्धा झालंय आणि 5 महिन्यांपासून पंजाबमध्ये तो भाड्याच्या घरात राहत होता. यानंतर 26 वर्षीय दानवीर हा मथुरा जिल्ह्यातील छता गावचा आहे. दानवीर हा 10वी पर्यंत शिकलेला, पैशासाठी गुन्हेगारीकडे वळलेला तरुण आहे. दानवीर याच्यावर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात खून, दरोडा, ATM फोड, आर्म्स ऍक्ट अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तो पपला गुर्जर टोळीचा सक्रिय सदस्य असून UP आणि मध्य प्रदेशातून शस्त्र आणून पंजाबमध्ये पुरवण्याचं काम तो करत होता असं माध्यमांमधून आलेल्या माहितीमधून समजतंय. त्यानंतर तिसरा आरोपी 26 वर्षीय बंटी हा 12वी पास आणि विवाहित तरुण आहे. त्यानंतर 22 वर्षीय कृष्णा उर्फ हॅप्पी गुर्जर हा नाडा नायगाव इथला असून हॅप्पीवर नयागाव पोलीस ठाण्यात मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजे ही टोळी कुख्यात गँगस्टर विक्रम उर्फ पपला गुर्जरच्या नावावर चालते. ही टोळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून शस्त्र आणून पंजाबला पुरवठा करते. हरियाणा आणि राजस्थानमध्ये ही टोळी चांगलीच सक्रिय असल्याचं समजतंय. पोलीस सध्या इतर साथीदारांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश, हरियाणात छापे टाकत आहेत. आणखी शस्त्र जप्त होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. पण म्हणजे या सगळ्या प्रकरणात सिकंदर शेखचा काय रोल होता तर ऐका. सिकंदर शेख या सगळ्या प्रकरणात हा फ्रंट म्हणून काम करत होता आणि त्याच्या स्वच्छ प्रतिमेचा आणि पैलवान म्हणून राज्यांतर्गत प्रवासाच्या सुविधेचा फायदा घेऊन शस्त्र खरेदी वितरण करत होता असं आता पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दुर्दैव म्हणजे सिकंदरला पंजाबमध्ये कुस्तीत यश मिळालं, पण तिथेच तो आता गुन्ह्यात अडकलाय. म्हणजे सिकंदर शेख हा सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ गावचा राहणारा असून कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा तो पैलवान आहे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी 2023च्या माती गटातल्या अंतिम लढतीत पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे वाद निर्माण झालेला होता. तेव्हाच सिकंदर शेखची महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं चर्चा झालेली होती. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी त्याला अक्षरशः खांद्यावर घेतलेलं होतं. हमालाचा पोरगा ते कुस्तीच्या मैदानातला किंग अशी त्याची खास ओळख झालेली होती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर बोट ठेवत सिकंदरच्या बाजूने सोशल मीडियात खूप सारं ट्रोलिंग झालेलं होतं. तेव्हा त्याच्या त्या कुस्तीवरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं होतं. त्यानंतर पुढच्याच वर्षी सिकंदरने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2024ची मानाची महाराष्ट्र केसरीची गदा जिंकलेली होती. तत्पूर्वीच त्याने मी जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी असल्याचं सांगितलेलं होतं. सिकंदर शेखच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबाने मात्र या प्रकरणावर बोलायला नकार दिलाय. मात्र त्यांनी माध्यमांशी बोलताना एवढंच सांगितलं की खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात आहे. याशिवाय सिकंदरच्या अटकेमुळे सध्या राज्याच्या कुस्ती क्षेत्रात तीव्र चर्चांना उधाण आलंय. त्याच्या बाजूनं आणि विरोधात अशा दोन्ही प्रतिक्रिया येत आहेत. पण मंडळी, सिकंदर शेखचा ज्या विक्रम उर्फ पपला गुर्जर टोळीशी संबंध जोडला जातोय तो पपला गुर्जर हा पंजाबमधील एक कुख्यात गँगस्टर आहे. आपला गुर्जरला सुद्धा सुरुवातीला कुस्ती आणि शरीर सौष्ठव म्हणजेच जिमची आवड होती. मात्र त्याच्या कुस्तीमधल्या वस्तादाची हत्या झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी हा गुन्हेगारी विश्वामध्ये आलेला होता. सध्या तो अजमेरच्या उच्च सुरक्षा कारागृहात आपली जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. पण त्याची टोळी मात्र पंजाब आणि हरियाणा परिसरात ऍक्टिव्ह आहे. त्याची एक वेगळी स्टोरी आहे. आपण त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. पण तुम्हाला सिकंदर शेखच्या या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं? इतकं सगळं चांगलं सुरू असताना, संबंध देशभर नाव असताना सिकंदरनं असं गुन्हेगारीच्या दिशेनं का पाऊल उचललं? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.